केंद्रीय एजन्सीज आहे, ईडी आहे, सीबीआय यांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं त्रास द्यायचा, त्यांच्यावर कारवाई करायची, या पद्धतीनं या केंद्रीय एजन्सीजकडनं, ईडी सीबीआयकडनं जाणीवपूर्वक आपल्या विरोधकांना टार्गेट करून त्यांना कसा त्रास द्यायचा, या पद्धतीनं सर्व कारवाया ह्या चालू आहेत. जी काही रोहित पवारांवर आज जे काही संबंध त्याला आला, त्या पद्धतीनं ते ईडी कार्यालयात जाणार आहे, आपले सर्व कागदपत्र तिथे दाखवणार आहेत. पण हे सर्व मी सांगितलं की हे सर्व ठरवून चाललेलं आहे. आणि हे फक्त महाराष्ट्रातच नाही, महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही दिल्लीला जा, तिथे केजरीवाल साहेब तिथे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या पक्षाला त्रास द्यायचा. तिकडे पश्चिम बंगालमध्ये गेला, ममता दीदी आहेत, त्या मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या पक्षाला त्रास द्यायचा. झारखंडमध्ये तुम्ही गेलात तर झारखंडच्या मुख्यमंत्री त्यांना त्रास द्यायचा. राजस्थान, अशा अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी विरोधी पक्षाचं सरकार आहे की विरोधी पक्ष प्रभावीपणे काम करत आहेत, त्या ठिकाणी त्यांच्या नेत्यांना टार्गेट करण्याचं काम चालू आहे. आज सुप्रिया सुळे दिवसभर ईडी कार्यालयासमोर राहणार आहे. रोहित पवारांना कुठंतरी म्हणजे जे आहे पाठबळ देण्याचं काम केलं जात आहे विरोधकांच्या सगळ्या भूमिकेत अडकल्यामुळे. असं आहे की सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संपूर्ण रोहित पवार यांच्या पाठीशी आहे. आदरणीय शरद पवार साहेब असो, जयंत पाटील असो, सुप्रियाताई असो, जितेंद्र आव्हाड असो, सर्व मंडळी जे आमचं सहकारी आहे, एक तरुण आमदार आमचा आहे, त्याचे आम्ही सर्व पाठीशी आहे. सर, आज रोहित पवारांची यात्रा, संघर्ष यात्रा चांगल्याने प्रतिसाद मिळाला, त्यामुळेच ही कुरघोडी केली जात आहे. असं आहे की जो कोणी चांगलं काम करतो, जो कोणी प्रभावीपणे समाजामध्ये जातो, जो कोणी सरकारच्या विरोधी भूमिका घेतो, त्याला टार्गेट करण्याचं काम. आता संघर्ष यात्रा रोहित पवारांनी अतिशय चांगली काढली. 800 किलोमीटर ते पायी चालत आलेत. आणि जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, युवकांचे प्रश्न आहे, महिलांचे प्रश्न आहेत, त्यांनी ते प्रश्न तिथे सरकारसमोर मांडलेत. म्हणून हे जे सर्व मंडळी, कोणतीही काँग्रेसची असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, आता शिवसेनेचे अनेकांना आपण पाहिलं की कशा पद्धतीनं त्रास देणं चालू आहे. अशाच पद्धतीचा त्रास मलासुद्धा दिला, संजय राऊत साहेबांना दिला, नवाब मलिकांना दिला. जो कोणी आपल्या विरुद्ध भूमिका घेईल त्याला कशा पद्धतीने त्रास द्यायचे याबद्दल चालू आहे. पण रोहित पवार एक खंबीर नेते आहेत, आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत. ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना ते 100% सहकार्य करतील. कुठेतरी शरद पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, कारण की बाकीचे तर सगळे जे होते ते निघून गेले, त्यांच्यावर ईडीच्या होत्या, तर ते आता सगळे गटात तिकडे चालले गेले. असं आहे, पहिले त्यांनी प्रयत्न केला 4 वर्षापूर्वी की शरद पवार साहेबांना ईडीचा नोटीस पाठवला. म्हणजे सुरुवात त्यांनी केली शरद पवार साहेबांपासून की त्यांना ईडीचा नोटीस पाठवला. जेव्हा शरद पवारांनी सांगितलं मी स्वतः ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊन माझा जबाब देईल, आणि त्यांनी जायची तयारी केली, आणि संपूर्ण मुंबई बंद व्हायची वेळ आली, लाखो लोक रस्त्यावर आले. त्यावेळेस स्वतः मुंबईचे पोलीस आयुक्त राज्य शासनाकडनं पवारसाहेबांकडे गेले. मिस्टर बर्वे, पोलीस आयुक्त बर्वे साहेब स्वतः माननीय शरद पवार साहेबांना भेटले, आणि त्यांनी हात जोडून त्यांनी विनंती केली की तुम्ही ईडीच्या ऑफिसमध्ये कृपा करून जाऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशा पद्धतीची विनंती केल्यामुळे पवारसाहेब गेले नाहीत. म्हणजे सुरुवात त्यांनी पवारसाहेबांपासून केली, पण पवारसाहेबांनंतर त्यांनी एक नेते, आमचे राष्ट्रवादीचे नेते, शिवसेनेचे नेते, काँग्रेसचे नेते, यांना एकेकाला टार्गेट करण्याचं काम चालू आहे. सरकारमध्ये जर सहभागी आहे ते म्हणतात की कर नाही तर डर कशाला, जर काही केलंच नसेल तर बाहेर येतील. ते भारतीय जनता पार्टीचा एक तरी नेता, एक तरी कार्यकर्त्यावर कारवाई केली का यांच्या एजन्सीनी? एक नाव सांगा मला की भारतीय जनता पार्टीच्या या कार्यकर्त्यावर त्यांनी कारवाई केली. फक्त विरोधकांना टार्गेट करायचं. आणि ईडीला तुम्हाला माहिती आहे, ईडीला इतके जास्ती अधिकार आहेत की ते कोणालाही अरेस्ट करू शकतात. तुम्ही नंतर आपली बाजू कोर्टामध्ये मांडत बसा, आणि ईडीमध्ये बेल झाली तर ईडीमध्ये अरेस्ट झाल्यानंतर 1 वर्ष बेल होत नाही. त्याच्यामुळे ईडीचा धाक जास्ती दाखवतात, ईडीच्या कारवाई जास्ती करतात.
अशा पद्धतीनं विरोधकाचं तोंड दाबण्याचं काम, तोंड बंद करण्याचं काम सरकारने करू नये. हे योग्य नाही. ही जनता, महाराष्ट्रातील जनता नाही, भारतातली जनता उघड्या डोळ्यांनी गेल्या 3-4 वर्षापासून हे सगळं पाहत आहे. रोहित पवारांना अटक होईल अशी भीती वाटते का राष्ट्रवादीला? आज चौकशीसाठी बोलावलं, अटक होईल अशी भीती वाटते राष्ट्रवादीला? तुम्ही ईडीच्या अधिकाऱ्यांना विचारा. निवडणुकाची तारीख जी आहे ती जाहीर झालेली आहे. टीटीडी एक पत्र जे आहे ते फिरत आहे. त्याच्यामुळे त्याच्या आधी या सगळ्या कारवायांना वेग येईल असं वाटतं तुम्हाला? हे त्याचंच एक पहिलं मुद्दाम आत्ताच केलं जातं असं वाटतं. नक्कीच जशा जशा निवडणुका जवळ येतील तशा या ईडी सीबीआयच्या कारवाईला वेग येईल. अनेक लोक घाबरून तिकडे जाऊ शकतात, जे अनेक गेलेत. त्याच्यामुळे आपल्या विरोधकांना घाबरायचं, पण आम्ही खंबीर आहे. आम्ही संपूर्ण काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे तिन्ही पक्ष खंबीर आहेत. किती यांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी आम्ही आमचं जे काम आहे आम्ही ते नेटाने करत राहू. भाजपचे नेते म्हणतात की राष्ट्रवादीचे लोक देखील आमच्याकडे येणार, आमच्याकडे लिस्ट तयार आहेत. मग काय असं वातावरण आहे का निवडणुकांच्या पूर्वी जातील म्हणून? त्यांचेच किती आमदार फुटतात निवडणुकीच्याच पाहत राहा. हे जेवढे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे ना, सर्वात जास्ती अस्वस्थ जर असतील, आता खाजगीमध्ये आमच्या विधानसभा अधिवेशनाच्या भेटतात, आज सर्वात जास्ती जर अस्वस्थ असतील किंवा नाराज असतील तर ते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. त्या भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचं म्हणणं एकच आहे की बाहेरून आले आणि पहिल्या पंक्तीत बसले, मंत्री झाले, आणि आम्ही जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आमदार आहे पण आमचा नंबर अजून पंक्तीमध्ये जेवायला लागला नाही. त्याच्यामुळे आज सर्वात जास्ती नाराज जर कोणते आमदार असतील तर ते भारतीय जनता पार्टीचे आहेत. त्यांच्या नेत्यांनी त्यांची काळजी घ्यावी. याआधी जेव्हा शरद पवारांना नोटीस आली 1.5 वर्ष आधी, तेव्हा देखील सगळं राष्ट्रवादी ईडीवर कार्यालयासमोर जाऊन एक शक्ती प्रदर्शन केलं होतं. आता रोहित पवारांना नोटीस आली, कुठेतरी या नोटीसच्या माध्यमातून देखील आपल्या विरोधकांना घाबरायचं, पण आम्ही खंबीर आहे. आम्ही संपूर्ण काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे तिन्ही पक्ष खंबीर आहेत. किती यांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी आम्ही आमचं जे काम आहे आम्ही ते नेटाने करत राहू. भाजपचे नेते म्हणतात की राष्ट्रवादीचे लोक देखील आमच्याकडे येणार, आमच्याकडे लिस्ट तयार आहेत. मग काय असं वातावरण आहे का निवडणुकांच्या पूर्वी जातील म्हणून? त्यांचेच किती आमदार फुटतात निवडणुकीच्याच पाहत राहा. हे जेवढे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे ना, सर्वात जास्ती अस्वस्थ जर असतील, आता खाजगीमध्ये आमच्या विधानसभा अधिवेशनाच्या भेटतात, आज सर्वात जास्ती जर अस्वस्थ असतील किंवा नाराज असतील तर ते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. त्या भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचं म्हणणं एकच आहे की बाहेरून आले आणि पहिल्या पंक्तीत बसले, मंत्री झाले, आणि आम्ही जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आमदार आहे पण आमचा नंबर अजून पंक्तीमध्ये जेवायला लागला नाही. त्याच्यामुळे आज सर्वात जास्ती नाराज जर कोणते आमदार असतील तर ते भारतीय जनता पार्टीचे आहेत. त्यांच्या नेत्यांनी त्यांची काळजी घ्यावी. याआधी जेव्हा शरद पवारांना नोटीस आली 1.5 वर्ष आधी, तेव्हा देखील सगळं राष्ट्रवादी ईडीवर कार्यालयासमोर जाऊन एक शक्ती प्रदर्शन केलं होतं. आता रोहित पवारांना नोटीस आली, कुठेतरी या नोटीसच्या माध्यमातून देखील तुम्ही राजकीय मायलेज मिळवण्याचा प्रयत्न करत नाही का? असं आहे की जेव्हा वारंवार अशा कारवाया काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेवर होतात तेव्हा साहजिकच कार्यकर्ते विचारतात की आम्ही तुमचे विरोधी पक्ष आहे, आम्ही तुमचे विरोधी पक्ष आहे म्हणूनच आमच्यावर कारवाई का? आणि निघत काहीच नाही. तुम्हाला सांगतो ईडीचा कन्व्हिक्शन रेट किती आहे. 200 लोकांना अरेस्ट जर ईडीने केली तर कोर्टामध्ये फक्त एका आरोपीला फक्त दोषी ठरवण्यात येतं. 0.05 हा कन्व्हिक्शन रेट आहे ईडीचा. 200 लोकांना अरेस्ट केल्यानंतर एकावर त्यानिमित्तानं त्याचे आरोप खरे ठरतात, बाकी 199 लोकांचे आरोप खोटे ठरतात. हा ईडीचा कन्व्हिक्शन रेट आहे. पण गर्दी जमून तुम्ही पण एक राजकीय मायलेज मिळवण्याचा प्रयत्न नाही करत? कसं आहे की जेव्हा खोट्या कारवाया होतात तेव्हा आपोआप लोक जमतात. राजकीय मायलेजचा प्रश्न नाही तिथे. आपोआप आपल्या सहकार्याला, आपल्या नेत्याला तिथे पाठिंबा द्यायला येतात की जी कारवाई होते आहे ती योग्य नाही, नियमाला धरून नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, हे दाखवायला तिथे येतात सगळे. या सगळ्या प्रकरणात आता तुम्ही न्यायालयात जाणार आहे का? अशा पद्धतीने सुरक्षितपणे जर तुमच्यावर कारवाई केली जातात तर न्यायालयात जाणार का? आपल्याला कल्पना असेल की सर्व देशातले विरोधी पक्षाचे नेत्यांनी जाऊन राष्ट्रपतीला निवेदन दिलं.
सर्व देशातील लोकांनी वरिष्ठ नेत्यांनी जाऊन निवेदन दिलं राष्ट्रपतींना, पण तरी काही झालं नाही. सर हिंदी में जानना चाहेंगे रोहित पवार जी की ईडी की चौकसी हो रही है, क्या कहें? ऐसा है कि रोहित पवार जो हमारे युवा विधायक है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के, उनको आज ईडी कार्यालय में बुलाए गए हैं. आप देख रहे गए 4 साल से करीबन किस प्रकार से सेंट्रल एजेंसीज जो है ईडी सीबीआई, इसका किस प्रकार से गैर इस्तेमाल किया जा रहा है. और एक गैर इस्तेमाल सिर्फ महाराष्ट्र में नहीं है, महाराष्ट्र में तो बड़ी तादाद में है, लेकिन महाराष्ट्र के अलावा आप दिल्ली में जाइए, वहाँ पे केजरीवाल साहब की पार्टी है, आप वहाँ पे ऐसी कार्रवाई हो रही है. केजरीवाल साहब को कई बार समन्स भेजे गए. पश्चिम बंगाल जाइए, वहाँ पे हमारी ममता दीदी है, उनके ऊपर उनके सहयोगी उनके ऊपर कार्रवाई हो रही है. झारखंड के मुख्यमंत्री है, उनको ईडी की नोटिस जारी है, उनके ऊपर कार्रवाई हो रही है. इस प्रकार से जो विरोधक है, चाहे वो कांग्रेस के हो, राष्ट्रवादी के हो या शिवसेना के हो, उनके ऊपर गैर कानूनन कार्रवाई इस प्रकार से जो हो रही है, उसके लिए रोहित पवार वहाँ पे आज ईडी के ऑफिस के नाम जब जा रहे हैं, उसके लिए उनके समर्थन करने के लिए बड़ी तादाद में हमारे कार्यकर्ता वहाँ पे इकट्ठा हुए हैं. ठीक है, थैंक यू. जरांगे म्हटलं तर सर आंदोलन संघर्ष यात्रा अच्छी